आवाज आवाज येतोय? एक सेकंड मला ऍडजस्ट करू दे. परफेक्ट. थोडस हा परफेक्ट आहे. चल, जिथून आपण आहे त्या बरं शेकडेवारी चालू आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन चालू आहे. आशा करतो की हे तुम्हाला आवडत असेल सेशन. मी रोज रात्री येऊन साठी मेहनत करतोय. बघा, इलेक्शन आपलं राहिलेलं आहे. ठीक आहे बा. इलेक्शनचे काही क्वेश्चन राहिलेत आणि कशात राहिलं, अल्कोहोलचे क्वेश्चन राहिलेत. कारण बा अल्कोहोल मिश्रणचे आहे ना. एक दोन क्वेश्चन घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला कळून जाईल. एक दोन क्वेश्चन घेतल्यानंतर तुम्हाला आयडिया येऊन जाईल मी कोणत्या टाईपचे शिकवण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे बा. है ना. चला एक मेसेज टाकून देतोय. चला, मी जिथं सोडलंय तिथून आपण हे करूया. बघा, 120 लिटर 120 लिटर मिश्रणात मिश्रणात दूध व पाणी आहे. दूध व पाणी आहे. पाणी आहे. ठीक आहे. त्यात 40% दूध आहे. दूध आहे. ठीक. मिश्रणात त्या मिश्रणात त्या मिश्रणात किती लिटर किती लिटर किती लिटर दूध दूध मिळवल्यास मिळवल्यास त्याचे प्रमाण 50% होईल. असा एक सुंदर क्वेश्चन आहे, प्रिव्हियस इयरला विचारलेला आहे ना. ऑप्शन देतोय: 28 लिटर, 24 लिटर, 30 लिटर, 32 लिटर. चालेल, लक्ष द्या. आता काय म्हणते बघा, माझ्याजवळ एक पातेल आहे मिश्रणाचं, एक ना. माझ्याजवळ एक पातेल आहे, त्यात काय राजानो दूध आहे आणि काय राजानो पाणी आहे. ठीक आहे. आता बघा, जे मिश्रण आहे ते किती लिटरचं आहे बघा? 120 लिटरचं आहे. बरोबर आहे. 120 लिटरचं मिश्रण आहे. त्यात काही अंशी पाणी आहे, काही अंशी दूध आहे. एवढं माझ्या बुद्धीला पटतंय. बरोबर म्हणते मी. आवाज येत असेल है ना. आवाजाबद्दल काही शंका नसायला पाहिजे. आता बघा, 120 लिटरचं मिश्रण आहे, त्यात दूध आणि पाणी आहे. जे मिश्रण आहे त्यात दुधाचं प्रमाण किती राहतं बोलत चला? 40%. किती भाग? 40% दिले प्रश्नामध्ये. आता या दुधात काय ऍड करा म्हणते? त्या मिश्रणात किती लिटर दूध टाकावं? म्हणजे काय टाकायचं बा? दूध टाकायचं. काय टाकायचं? दूध. या मिश्रणात किती दूध टाकू जेणेकरून दुधाचं प्रमाण 40% वरून 50% जाईल. ठीक आहे. आपण जे दूध टाकतोय ते कसं राजानो? प्युअर आहे. कसं राजानो? प्युअर. गुणोत्तरनं पण सांगतोय आणि मिश्रण पद्धतीनं पण सांगतोय. गुणोत्तरनं अगोदर करणार. तर 40% दूध म्हणजे किती राजानो बोलत चला? मिल्क. एम म्हणजे काय राजानो? मिल्क. डब्ल्यू म्हणजे वॉटर. 40% दूध असेल तर उरलेलं काय असेल बाळा? 60% काय राजानो? पाणी आहे. मायबाप समजते. गुणोत्तर मध्ये बोलायचं तर 40, 20 दोन्ही 40, 20 त्रिक 60, दोन्हीला 20 न भाग दिला. म्हणजे दुधाचं प्रमाण 2 असेल तर पाणी किती राजानो? 3 आहे. पटलं बुद्धीला? हा आहे ना. त्या मिश्रणात आता बघा, शेवटी प्रमाण किती होते बा? 50%. जसे मी दूध ऍड केलं, आणखी दूध त्याच्यात भरलं, तर आता किती होते राजानो? 50% होते. है ना. दूध 50% तर उरलेलं पाणी किती राजानो? 50%. म्हणजे गुणोत्तर मध्ये बोलायचं किती राजानो? एकाच एक. एक. माझ्या डोक्यात एक प्रकाश पडलं की बाबा रे, आपण जे काय टाकतो बा? प्युअर दूध टाकतोय ना. आहे ना. दूध टाकतोय म्हणजे पाणी जेवढं होतं पूर्वी आपण तेवढंच आहे. एक लक्षात, पाणी किती होतं बा पूर्वी? 3. किती राजानो? 1 आहे. पाणी चेंज होणार का? पाहत नाही. इथं जर 3 असेल तर इथं पण 3 असायला पाहिजे. म्हणजे दोन्ही साईडला किती न गुणाकार करू राजानो? 3. का करतोय? कारण गुणोत्तर चेंज नाही व्हायला पाहिजे. म्हणजे नवीन गुणोत्तर किती राजानो? 3 बरं. इथं पण पाणी 3 आहे, इथं पण पाणी 3 आहे. बरोबर म्हणलं. हा, काय चेंज होतं बाळ? केवळ दूध. 2 वरून किती जाते बाळ? 3. कितीनं वाढलं बाळ दूध? 1 न वाढलं. म्हणजे पूर्वी दूध पाण्याचं प्रमाण किती होतं ना? 2. पूर्वी किती लिटरचं मिश्रण राजानो? 120. बघा, पूर्वी 2 दूध होतं, 3 पाणी. 2 आणि 3 5 ची किंमत 120 लिटरचं मिश्रण आहे. तर आपण किती दूध टाकतोय बाळा? 1. 1 ची किंमत काढायची. 5 1 5, 5 2 10, 5 चोक 20. आहे ना. 1 ची किंमत 1 गुणिले 24 म्हणजे किती राजानो? त्या मिश्रणात आपला आहे ना
40% वरून 50% जर आपल्याला दूध करायचं असेल तर किती लिटर टाकावं लागेल राजानो? 24 लिटर टाकावं लागेल. किती राजानो? 24 लिटर. अर्ध्या पोरांना हे समजलं असेल. वेल मेथड आहे. मी थोडस पुढे गेलं की बाबा आणखी थोडस पुढे जातो. मी म्हणलं ही मेथड समजली बा, याला म्हणतात रेशो मेथड. जर दूध टाकत असेल तर पाण्याचं प्रमाण सेम करून घ्यायचं आणि टक्केवारी जे काय असेल ते काढायचं आन्सर. मी म्हणलं मिश्रण पद्धतीनं सांगायचं आहे ना. आता बघा पूर्वी जे मिश्रण होतं त्या दुधाचं प्रमाण किती राजानं बोलत चला? 40%. आहे की नाही बा? 40% आहे. पटलं माझ्या बुद्धीला? आपण जे टाकतोय, काय टाकतोय बा? दूध. जे दूध टाकतोय ते कसं राजानो? प्युअर दूध आहे. काय राजानो? ओरिजिनल दूध आहे. ते त्याच्यात प्रमाण काय राजानो? 100% असेल. एखादी गोष्ट, आता ही पेन आहे, पेन स्वतःमध्ये काय राजानो? 100% आहे. जे दूध टाकतोय आपण ते प्युअर दूध आहे. त्याचं प्रमाण किती राजानो? बोलत टक्केवारी किती राजानो? 100%. जे दूध आपण टाकतोय ते काय राजानो? बोलत 100%. त्याच्यात भेसळ नाहीये, तो मिक्स नाहीये, तो प्युअर दूध आहे. आता जसे दूध टाकलं तर दुधाचं प्रमाण चेंज किती होते राजानो? 40%वरून 50% जातो. बरोबर आहे. हे पूर्वीच्या मिश्रणातलं दूधची टक्केवारी आहे. नवीन जे दूध टाकतोय ते 100% आहे. टाकल्यामुळे किती होते राजानो? दुधाचं प्रमाण 50. आता काय करायचं? तितकंच वजा बाकी. 100 मधून 50 वजा करा, 50 आहे ना. मोठ्या संख्येतून छोटी संख्या. 50 मधून 40 वजा करा, किती राजानो? 10. म्हटलं माझ्या बुद्धीला. हे जे गुणोत्तर येईल पूर्वी आणि नवीन दुधांचं किंवा मिश्रणाचं गुणोत्तर. हे शून्य कटलं, हे शून्य कटलं, है ना. गुणोत्तर किती राजानो? 5 असेल. म्हणजे पूर्वी 5 मिश्रण होतं तर नवीन दूध किती टाकावं लागते राजानो? 1. इथं गुणोत्तर कशात आलं? पूर्वीच्या मिश्रणात आणि जे दूध टाकतोय त्याचा गुणोत्तर आलं. पूर्वी मिश्रण कितीचं होतं राजानो? 5. जे दूध टाकतोय त्याचं गुणोत्तर किती राजानो? 1. मला माहित आहे पूर्वी मिश्रण कितीचं आहे राजानो? 5. 5 ची किंमत 120. तर नवीन दूध 1 टाकतोय, 1 ची किंमत किती राजानो? या दोघांचा तिरका गुणाकार 1 गुणिले 120 भागिले 5. 5 1 5, पाऊण 24 म्हणजे किती राहतो? 24. समजलं? हे बेस्ट मेथड. ही पण बेस्ट मेथड आहे. ही पण आपल्या बुद्धीवर अवलंबून आहे, आपण कोणत्या तऱ्हेनं जायचं आहे. हे दुसरी मेथड आहे, ज्याला मिश्रण पद्धतीनं करतोय. हे रेशो पद्धतीनं आहे बा. आणि दोन्ही मेथडनं बेस्ट वेनं सांगितलंय. आशा करतो की तुम्हाला हा क्वेश्चन पटला असेल. समजलं आहे ना. 1-2 क्वेश्चन करा. काय बघ परत एकदा सांगतो ही मेथड. पूर्वीच्या मिश्रणामध्ये दूध किती राजानो? 40%. जे दूध टाकतोय कसं राजानो? प्युअर आहे, म्हणजे 100% आहे. जसंही दूध टाकल्यामुळे आता दुधाचं प्रमाण किती टक्क्याने वाढलं बा? म्हणजे आता नवीन दुधामध्ये किती राजानो? 50% झाले म्हणलंय, है ना. तितकंच वजा बाकी. 100 मधून 50 गेलं 50, है ना. मोठ्या संख्येतून वजा करा. 50 मधून 40 गेलं 10. शून्य शून्य कटलं. गुणोत्तरचं प्रमाण किती राजानो? 5 आहे. पूर्वी 5 तर नवीन दूध किती राजानो? 1. 5 ची किंमत 120 दिली तर 1 ची किंमत किती बा? 24 लिटर. म्हणजे आणखी 24 लिटर दूध टाकावं लागेल. कळालं? लिहून घ्या. बेस्ट मेथड, बेस्ट. झालं का? परत करू? परत चला परत करू. लिहून घेत असेल, है ना. जे वे ऑफ सोल्युशन आहे ते बघा. कंटेंट बघा. कोणत्या पद्धतीने शिकवते मास्तर ते बघा. नाहीतर तेच एक्स तेच वाय ना तुम्हाला समजते ना त्याला समजते शिकवणार ते पद्धत नाही, है ना. कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा परीक्षेमध्ये जगत आहे. तर क्वेश्चन आणि क्वालिटी आहे ना, शिकवणं आणि शिकून घेणं हे क्वालिटीचं पाहिजे भाग. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. हे क्वेश्चन समजला असेल तर पुढचा क्वेश्चन तुम्हाला यायलाच पाहिजे. ठीक आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन करा बघ. वेळ लागणार आज पण तुम्हाला करावं लागेल. क्वेश्चन क्रमांक 2. 300 लिटर 300 लिटर है ना. मिश्रणात 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 40% दूध आहे. दूध आहे व उर्वरित पाणी आहे. पाणी आहे. त्यात किती लिटर दूध दूध मिळवल्यास त्याचे प्रमाण होईल. ठीक आहे.
पर्याय क्रमांक 60 लिटर, 10 लिटर, 80 लिटर, 40 लिटर. सेम क्वेश्चन आहे. पटापट पटापट करा. तुम्हाला जे योग्य मेथड वाटते त्याच्यानं करायचं. ठीक आहे बघा. आता बघा, पूर्वीच्या मिश्रणामध्ये दूध किती राजानं बोलत झालं? 40%. पटलं माझ्या बुद्धीला? हा. नवीन जे दूध टाकतोय आपण त्या दुधाचं प्रमाण किती राजानं बोलत झालं? 100%. कळालं? पूर्वी मिश्रणात दुधाचं प्रमाण किती राजानं? 40. नवीन जे टाकतो त्याच्यात दुधाचं प्रमाण किती राजानं? 100. आहे ना? त्याच्यामुळे काय झालं बाळा? दुधाचं प्रमाण वाढून किती झालं बाळा? 50%. झालं बा? इतकंच होत बाकी. 100 म्हणून 50 गेलं माय बाबा? 50. 50 म्हणून 40 गेलं किती राजानं बोलत झालं? 10. आत्ताच मी सांगितलंय गुणोत्तर. हे शून्य कटले शून्य. 5 1. किती बाळ? 5. पूर्वी मिश्रण 5 असेल तर नवीन दूध किती राजानं? 1. 5ची किंमत प्रश्नामध्ये किती दिली बाळा? किती लिटर मिश्रण कितीच होतं राजानं? 300 लिटरचं. तर आपण दूध किती टाकलं बाळा? 1. 1ची किंमत आहे ना, या दोघांचा तिरपा गुणाकार भागिले हे. म्हणजे 300 1 300 म्हणजे 1 भागिले किती राजानं? 5. 5 30, शून्याला 0. किती लिटर दूध टाकावं लागेल राजानं? 60 लिटर दूध टाकावं लागेल. किती मायबाप? 60 लिटर. कळालं? पटलं बुद्धीला? अरे हा या ना. हे सोल्युशन आहे. तुम्हाला याद असेल ना या क्वेश्चन. सेम क्वेश्चन होता, फक्त याच्यात काय राहिलं? नंबर चेंज केलं. कळालं? है ना? कोणती मेथड लावली मग? तिरकस वजा केलं द्या टाकले. बघा, 100 मधून हे कसं लिहायचं बघ? 100 मधून 50 वजा केला 50, 50 मधून 40 वजा केला तर 10. हे तिरकस वजा लिहायचं. ठीक आहे? चला, हे क्वेश्चन समजलं असेल दोन्ही क्वेश्चन. आणखी पुढे या, हळूहळू समजेल तुम्हाला. करू. क्वेश्चन नंबर 3, प्रश्न क्रमांक 3. ठीक आहे बा? घ्या बरं. तर सॉरी, 120 नाही लिटर मिश्रणात 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 अल्कोहोल अल्कोहोल व पाणी आहे. पाणी आहे. त्यात 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 35% अल्कोहोल आहे. अल्कोहोल आहे. आणखी आणखी किती लिटर किती लिटर किती लिटर अल्कोहोल मिळवल्यास त्याचे प्रमाण 60% होईल. ठीक आहे. समजलं? साधं क्वेश्चन, छोटे क्वेश्चन आहे. आता काय करायचं बघा, सेम क्वेश्चन फक्त चेंज करायचं बघा. आहे ना? बघा, 240 लिटर मिश्रणात आहे. अल्कोहोल आणि दारू आणि पाणी आहे. आता मी म्हटलं, सर पूर्वी जे मिश्रण आहे त्याच्यात पाणी दारूचं प्रमाण किती राहिलं? 35% आहे. बरोबर बा? आहे ना? जे पूर्वी मिश्रण आहे त्याच्यात दारूचं प्रमाण किती राहिलं? 35% म्हणजे उर्वरित पाणी आहे. आपलं काय टाकायचं राजू बोलायचं? दारू टाकायचं का पाणी? आणखी किती लिटर अल्कोहोल म्हणते? किती राजानं जे अल्कोहोल टाकते ते स्वतःमध्ये करायचं? 100% असेल. बरोबर बा? आता मला सांगा, तिरकस वजबाग करा. आहे ना? आता चेंज किती होते बाळा बोलायचं? 60. वाढून किती होते बाळा? 60%. बरोबर म्हणतोय? बघा, एक पातेल आहे त्याच्यात दारू आहे, अल्कोहोल आणि काय राजानं? पाणी आहे. काय मला माहित नाही. तर अल्कोहोल किती राजानं? 35%. ठीक आहे, मानलं. आता ते किती लिटर अल्कोहोल टाकू? म्हणजे जे टाकलेलं अल्कोहोल राजानं प्युअर आहे त्याच्यामुळे ते काय राजानं 100% पकडायचं. आहे ना? त्याच्यात काही भेसळ असेल तर वेगळी गोष्ट आहे. त्या काय राजानं प्युअर किती लिटर अल्कोहोल म्हणले, म्हणजे अल्कोहोल किती राजानं? 100%. जे टाकतं ते 100% आहे. ठीक आहे बा? आता मला सांगा, त्याच्यामुळे सर टक्केवारी करायचं ना. आता बघा, कधी कधी दारू जर सॉफ्ट असेल तर त्यात आणखी दारू टाकतो ना रे प्युअर देशीवाले, आहे ना? कळलं की नाही? कडक करण्यासाठी आणखी प्युअर टाकते. पाण्यामध्ये जर पाणी जर झालं तर आणखी टाकतो की नाही? तेच आहे. इथं 35% होतं, मजा आहे ना गेली. मग प्युअर अल्कोहोल टाकलं त्याचे 100% असेल. प्युअर त्याच्यात पाणी नाही. त्याच्यामुळे आता अल्कोहोल करायचं हार्ड झालं. म्हणजे जे मिश्रण आहे नवीन मिश्रणामध्ये दारूचं प्रमाण किती झालं? 60% झालं. ठीक आहे.
100 मधून 60 गेलं 40. 60 मधून 35 गेलं किती राजांना बोलायचं ना 25. ठीक आहे, काय डाऊट? म्हणजे पूर्वी जे मिश्रण आहे त्याचं किती राजांना गुणोत्तर 40, नवीन किती राजांना 50. आता डायरेक्ट करू शकतो. 40 ची किंमत प्रश्नामध्ये किती दिले बघ 240 दिले. पूर्वीचं मिश्रण दिलेच नाही राजा. नवीन जे टाकते आपण अल्कोहोल त्याचं करायचं 25. 25 ची किंमत काढायची. या दोघांचा गुणाकार 240 म्हणजे 25 भागिले किती राजांनो 40. शून्य शून्य कटलं 4 1 4 4 7 24. 25 आणि किती राजांनो 150. हा या म्हणजे आणखी किती लिटर टाकावं लागेल? 150 लिटर टाकावं लागेल. ठीक आहे. काय बघ समजलं आहे ना? व्यवस्थित समजलं? काय डाऊट असेल तर बोल, है ना? बिलकुल डाऊट नाही है ना? चला क्वेश्चन समजलं? इथं किती राहतं ना 150 टाकावं लागेल. काय डाऊट? 1% पण डाऊट नसायला पाहिजे. रब करू बाब, चलो रब करू. लिहून घ्या, ज्यांना लिहून घ्यायचं ते लिहून घ्या. पुढचा क्वेश्चन बघून घ्या. मित्रांना ज्यांना थोडं तकलीफ होती त्यासाठी हा क्वेश्चन घेतले, जेणेकरून ते उद्या त्रास होऊ नये. रब करू बाब. घ्या बघ. 360 लिटर 360 लिटर मिश्रणात मिश्रणात अल्कोहोलचे अल्कोहोल आणि अल्कोहोल म्हणजे दाखव. 360 लिटर मिश्रणात अल्कोहोल 40% आहे व उर्वरित पाणी आहे व उर्वरित पाणी आहे उर्वरित पाणी आहे. आणखी 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 लिटर किती लिटर अल्कोहोल टाकल्यास त्याचे प्रमाण 60% होईल. 60% होईल. सेम क्वेश्चन, लागायचं नाही काही नाही. जिथं समज नाही गेलं तिथं मला विचारायचं बा. ठीक आहे. आता आता मला माहित आहे त्याला किती राहतं 60. किती राहते 60%. मिश्रण जो डायरेक्ट रेशन घेतो. रेशोचे 2-3 क्वेश्चन करतो शेवटी. त्यात काय असतं बा प्युअर अल्कोहोल त्याचं प्रमाण किती राहते 100%. मला माहिती आहे प्युअर टाकते मला. त्याच्यामुळे तर अल्कोहोलचं प्रमाण 40% वरून किती होते राजा 60%. बरोबर बा. आता तितकं सुरुवात करा. 100 मधून 60 गेलं किती राजा 40. 60 मधून 40 गेलं किती राजा 20. ठीक आहे. हे 20 1 20 20 2 40. कधी लिहा न लिहा बघा हे असं दिलं तरी चालते. सोयीसाठी मी लिहिलं बा. म्हणजे पूर्वी मिश्रण किती होतं राजा 2. आता किती टाकावं लागतं राजा त्याच्यात अल्कोहोल 1. 2 ची किंमत प्रश्नामध्ये किती दिले बाबूला 360. तर 1 ची किंमत विचारले आहे ना. या दोघांचा तिरपा गुणाकार भागिले. नाहीतर हे सोपं आहे बा. 2चं 1 करायचं म्हणजे निम्म करायचं आहे. बेक दे बेक दे बेआती 16 म्हणजे किती राजानो आणखी किती लिटर टाकावं लागेल 180 लिटर तुम्हाला अल्कोहोल टाकण्याची गरज आहे. ठीक आहे बा. आहे ना. आधी बरं कधी कधी मध्ये कॉल तुमचा नेटवर्क वायफाय आहे बा आहे ना. मला काही प्रॉब्लेम नाहीये. रेकॉर्डिंग माझं ओके होते. तुमचं नेटवर्क थोडं झाल्यामुळे तुम्हाला ब्लॅक स्क्रीन ऑटोमॅटिक बॅक जाऊन पटत आत यायचं. ठीक आहे. पण मला वाटत असेल तर मी युट्यूबवर सुरू करतोय ते तुम्हाला अडकत पण नाही आणि बंद जे रेकॉर्ड व्ह्यू होतील ते उभे होतील ना तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही. त्याच्यामुळे मी याचा सहारा घेतला याच. ठीक आहे. युट्यूबवर मला घ्यायला काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यात फुल येणार नाही क्लॅरिटी येत नाही. ठीक आहे. जी क्वालिटी इथं आहे ती क्वालिटी तिच्यात येत नाही. मी परत परत सांगतो त्याच क्वालिटी एवढंच तिथे तुम्हाला युट्यूबवर जाऊन हा व्हिडिओ बघू शकतो. ठीक आहे. समजलं मग समजला. हा सेम क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन आता बघा ते थोडस सेम क्वेश्चन आहे. किती जण दिमाग लावू शकते मला सांगायचं.
क्वेश्चन नंबर 5 जे काय असेल नीट करा है ना, व्यवस्थित करा. 480 लिटर मिश्रणात 80% अल्कोहोल आहे व उर्वरित पाणी आहे. त्यात किती लिटर पाणी टाकल्यास मिळवल्यास अल्कोहोलचे प्रमाण 60% होईल. तेव्हा क्वेश्चन थोडस विचित्र क्वेश्चन आहे. आता बघा, आतापर्यंत क्वेश्चन काय होता राजानो, आपण काय ऍड करत होतो मिश्रामध्ये, दारू म्हणजे प्युअर अल्कोहोल टाकत होतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये मिश्रामध्ये अल्कोहोल किती राजानो, 80% आहे. आता हे हार्ड पचणारे दारू नाही, त्याच्यामध्ये काय टाकावं लागते राजानो, पाणी आहे ना. काही जणांना जड झाली तर आपण काय टाकतो, पाणी किंवा जे काय असेल ते तुम्ही. तर काय राजानो, उर्वरित पाणी आहे, त्यात किती लिटर पाणी टाकायचं, काय टाकायचं राजानो, आता पाणी टाकायचं. मागच्या सगळ्या क्वेश्चन मध्ये अल्कोहोल होता, या क्वेश्चन मध्ये पाणी आहे. थोडस अलर्ट राहा बाळ, है ना. 5वा क्वेश्चन आहे, मजाक नाहीये. आता मला सांगा, ज्यांना अल्कोहोलवर खेळायचं आणि अल्कोहोल खेळा, ज्यांना पाणीवर खेळायचं पाणीवर, मी दोन्ही सांगतोय. आता मला पूर्वीच्या मिश्रणामध्ये अल्कोहोल किती राजानो बोलायचं, 80%. आता आपण काय टाकतो राजानो, प्युअर पाणी टाकतोय, कारण दारू थोडं कडक आहे, त्यामुळे पाणी टाकावं लागते. बरोबर आहे. जे पिणार आहे त्यांना चांगलं माहित आहे काय लागते. ठीक आहे बा, नुसतं चकना घेऊन बसू नका रात्रीच्या वेळेस. बरं इकडे 80% काय राजानो बोलत त्याला अल्कोहोल आहे मानलं मिश्रणामध्ये. आता काय टाकायचं राजानो, पाणीमध्ये अल्कोहोल असते का, नाही, मग जळे वेगळे झाले असते. बरोबर बा. आता मला सांगा, आपण पाणी टाकते म्हणजे पाण्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण किती राजानो, 0%. का, कारण इथं अल्कोहोल घेतलं तर इथं पण अल्कोहोल घ्यायचं, इथं पण अल्कोहोल, म्हणजे सगळीकडे दारू. इथं पाणी नाही करणार बघा, है ना. ते मिक्स नाही करायचं बघा. ठीक आहे. इथं अल्कोहोल 80%, जे पाणी टाकतोय त्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण किती राजानो, 0% आहे. आता बोला, त्याच्यामुळे तर दारूचं प्रमाण किती कमी होऊ लागले बा. आता 60% होईल. किती राजानो, 60% मध्ये तिरकस होतं बाकी. 60 मधून 0 गेलं किती राजानो, 60 आहे ना. आता 80 मधून 60 गेलं बोलत चला राजानो, बोलत चला 20. ठीक आहे. 20 एक ज्यांना लिहायचं तरी लिहा, 20 एक 20, 20 त्रिक 60, 3 म्हणजे पूर्वीच्या मिश्रणामध्ये किती राजानो बोलत चला, मिश्रण किती होते राजानो, 3. त्याच्यामुळे खरं पाणी किती टाकावं लागेल राजानो, 1 आहे ना. त्याच्यामध्ये 0% अल्कोहोल आहे, ते पाणी किती राजानो, 1 आहे. मला माहिती आहे पूर्वीचे मिश्रण 3ची किंमत 480 आहे, तर 1ची किंमत किती, 3 एक 3, 3 8, 3 एक 3, 3 संग 18, किती राजानो, 160 लिटर. किती राजानो, त्यात किती पाणी टाकावं लागेल, 160 लिटर पाणी टाकावं लागेल. ठीक आहे. आता काही जणांना कितकं पडत असेल तर, नाही तुम्ही मागच्या वेळेस वेगळं केलं, अरे भाई बाप हेच केलं, इथं अल्कोहोल होतं, इथं पण अल्कोहोल घ्यावं लागते आणि हे पण अल्कोहोल आहे. नाही सर आम्ही पाण्यावर खेळणार आहे ना, आम्हाला दारूवर खेळायचं ना, पाण्यावरचे लोक आहे, घ्या सोडा सोबत घ्या, मला काय करायचं बघा. अल्कोहोलचं प्रमाण जर 80% असेल तर पाणी किती राजानो, उर्वरित पाणी आहे म्हणले, म्हणजे पाणी किती राजानो बोलत त्याला, पाणी 20%. ठीक आहे. आता आपण काय टाकतो राजानो, किती लिटर पाणी, जे पाणी टाकतो ते प्युअर असणार, कसं असणार बाळ, प्युअर म्हणजे पाणी किती राजानो बोलत त्याला, 100%. अरे सांगा ना. तर पूर्वी जर 80% अल्कोहोल होतं तर पाणी किती राजानो, 20. आता पाणी प्युअर टाकतोय तर त्याचं प्रमाण किती राजानो, 100%. त्याच्यामुळं आता पाणी, त्याच्यामुळे जर अल्कोहोलचं प्रमाण किती होते, 60%. जर 60% अल्कोहोल असेल तर पाणी किती, पाणी 40% आहे ना. इथं पाणी, इथं पण पाणी, सगळीकडे पाणी पाणी करायचं. ठीक आहे बा, समजलं. हे पाणी होतं त्याच्यामुळे प्युअर पाणी टाकलं. आता अल्कोहोल 60% असेल तर पाणी किती होईल बा, 40. वजबाग करा, 100 मधून 40 गेलं 60, इथं 40 मधून 20 गेलं 20. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची, तिरकस मध्ये असेल. 20 एक 20, 20 त्रिक 60, 3 1 आलं की नाही परत. तर 3ची किंमत प्रश्नामध्ये दिलेला आहे 480, तर 1ची किंमत आपण पाण्यात किती टाकतो बा, 1. 1ची किंमत किती आली बा, 160. कळालं. ज्यांना अल्कोहोल दारूवर खेळायचं त्यांनी दारूवाले दारूवर खेळा, जे आपले गरीब माणसारखे आहे ते पाण्यावर खेळणारे पाण्यावर खेळा. ठीक आहे ना. नाही सर आम्ही अल्कोहोल खेळणार, अल्कोहोल खेळा, ज्यांना पाण्यावर खेळायचं पाणी, दोन्ही मित्रांना येते, घाबरायचं नाही, फक्त डोकं जागेवर ठेवून काम करायचं. ठीक आहे. समजो की नाही रे. हे झालं मिश्रणचे 5 क्वेश्चन एकाच टाईपचे आहे ना. किती लिटर दूध टाकू, किती लिटर पाणी टाकू, किती लिटर सगळं या टाईपचे झाले.
आशा करतो की बुद्धीला तुमच्या पटलं असेल. एकाच व्हरायटीचे मस्त मस्त क्वेश्चन घेतलंय. कोणाला डाऊट असेल तर बोला. नाही ना बा, मी थोडस पुढे जातो. हे दोन्ही टाईपचे क्वेश्चन दिले आहे ना. आता या टाईपचे क्वेश्चन कसे करायचे, मिसळणं करायचं. काही क्वेश्चन रेशोने पण करायचे असतात. ते 4-5 क्वेश्चन घेतोय जेणेकरून तुम्हाला हा टॉपिक एकदम क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. मग टॉपिक वाईज घेऊ लागले जेणेकरून थोडं जड जाऊ नये. ठीक आहे बा. रफ करू. पुढचे क्वेश्चन घ्या. आहे ना, पुढच्या क्वेश्चन वर जरा या. पुढचा क्वेश्चन जे काय असेल ते क्वेश्चन नंबर टाका तुम्ही. 20 लिटर मिश्रणात 20 लिटर मिश्रणात 20% अल्कोहोल आहे. कारण जाणू अल्कोहोल आहे म्हणजे दारू आहे. अल्कोहोल आहे हे ना, केमिकल नाव आहे. व उर्वरित पाणी आहे. व उर्वरित पाणी आहे. आता उलट क्वेश्चन. जर त्यात 4 लिटर पाणी मिळवल्यास नवीन मिश्रणात अल्कोहोलची टक्केवारी किती? ठीक आहे बा. असा प्रश्न आहे. सेम पर्याय क्रमांक 1 33.33, 16.66%, 25%, 12.5%. सेम क्वेश्चन. आतापर्यंत क्वेश्चन काय राहिलं? 5-6 क्वेश्चन आपल्याला म्हणत होतं किती लिटर पाणी टाकून करून टक्केवारी चेंज होईल. आता असं उलट केलंय. तर आता अल्कोहोल पाणी 5 लिटर टाकल्यामुळे टक्केवारी वाढून किती होईल? आता मला सांगा टक्केवारी किती राहिलं? 20% आहे. ठीक आहे. आता जे करू शकता लिटर मध्ये आणि अल्कोहोल किती राहिलं बोलत चला. अल्कोहोल किती राहिलं? 4. 20% आहे. 20% म्हणजे काय राहिलं? 20% म्हणजे 20/100. हे 2 शून्य हे 2 शून्य केलं 4. म्हणजे मला माहित आहे जे 20 लिटर मिश्रण आहे त्याच्यात अल्कोहोल किती लिटर होतं बा? 4 लिटर होतं. किती राहिलं? 4 लिटर. बरोबर आहे. अरे 20 लिटर मिश्रणात अल्कोहोल किती राहिलं? 20% आहे. 20% काढलं तर 4 लिटर आहे. लिटर मध्ये मला सांगा म्हणलं तर किती लिटर म्हणणार बा? 4. आता आपण काय टाकतो बा? 4 लिटर पाणी टाकतोय. काय टाकतोय बा? 4 लिटर पाणी टाकतोय. मिश्रण कितीच होतं पूर्वी? 20 होतं. आता 4 टाकलं. 20 आणि 4 किती होईल बा? 24 होईल. अरे हा या ना. आता नवीन मिश्रण कितीचं तयार होईल बा? 24 का? पूर्वी 20 होतं. आता 4 टाकतोय म्हणजे टोटल किती झालं बा? 24 झालं. किती झालं बा? 24. आता आपण पाणी टाकतोय. अल्कोहोल टाकतोय का बा? नाही. अल्कोहोलची टक्केवारी पूर्वी म्हणजे टक्केवारी नाही. अल्कोहोल जेवढं पूर्वी होतं आज पण तेवढंच आहे. पूर्वी अल्कोहोल किती राहिलं? 4 आहे. आता आपण अरे हा या ना. टक्केवारी सहा सायन्स आहे 36. तर आता अल्कोहोलचं प्रमाण किती राहिलं? 66.66%. कळालं बा? साधा क्वेश्चन आहे ना. आता मला सांगा ओरली क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा. हे दारू आणि अल्कोहोल म्हणजे दारू आहे बा, त्याच्यात पाणी पण आहे. त्यात पाणी टाकल्यानंतर जे दारू होतं ते कमी होईल का वाढेल? ते कमी होईल ना. अगोदर दारू किती होतं राजानो? 20% होतं. त्यात पाणी ओतल्यानंतर आणखी कमी होईल है ना, सॉफ्ट होईल. म्हणजे 20% पेक्षा कमी. हे आन्सर नाही, हे आन्सर नाही, या दोघांपैकी एक. लगेच दिमाग चालला पाहिजे. तर मी 50% आन्सर तर तिसं सॉल्व्ह करून टाकलंय. जे पुरं हुशार आहेत बघा. अगोदर 20 लिटर होतं. नवीन किती टाकते बाळा? 4 लिटर टाकतोय. आता किती झालं बाळा? 24 लिटर झाले. नवीन मिश्रण किती झालं बाळा? 24 झालं. पूर्वी 20 आता 4 24 झाले. अल्कोहोल किती विचारले? अल्कोहोल किती होतं राजानो सुरुवातीला? 20%. अरे तर 10% म्हणजे किती राजानो? 2. तर 20%ची किंमत किती राजानो? 4. आता आपण 4 लिटर राहील है ना. आपण पाणी टाकतोय. अल्कोहोल नाही टाकत, दारू नाही टाकत, पाणी टाकतोय. अल्कोहोल चेंज होईल का बा? पूर्वी 4 लिटर तर आता पण 4 लिटर आहे. तर थोडी होऊन जाणार आहे. तर
24 पैकी 4 तर कितीनं गुणाकार करणार? 100 4 सक 24. 6 कसा 66 36 36 म्हणजे नवीन मिश्रणामध्ये अल्कोहोलची टक्केवारी 66.66% होईल. समजलं? बेस्ट क्वेश्चन, बेस्ट सोल्युशन. समजलं? इथं समजलं नसेल तर समजलं असेल तर ना थंबनेल टाका, जेणेकरून मला पण कळेल हा भाऊ तुम्हाला समजलं. समजलं? आशा करतो हे तुम्हाला समजलं असेल. बेस्ट क्वेश्चन देतोय तुम्हाला. हा करू? अरे करू की नको? लिहून घ्या. करतोय. वर सोल्युशन दिले. अगोदर 20 होतं. सेम क्वेश्चन तर तुम्हाला ट्राय करायचं मला. तुम्हाला देतोय. सगळं क्वेश्चन तुम्हाला करायचं आहे. हे सगळे प्रिव्हियस भरतीचं क्वेश्चन आहेत. तुम्हाला करायचं आहे. सीओ वाले, प्रत्येक एक्झाम वाले हे तुम्हाला क्वेश्चन करायचं आहे. मी कोणाला एक्झामला हे करत नाही. फक्त एकदा बॅच करून घ्या आयुष्यभर. ना तेच करता. त्याच्यावर काहीच नाही. त्याच्या पलीकडे काही नाही. कोणते पुस्तक चाळायची गरज नाही. 6 महिन्याचे क्रिटिकल सिलेक्शन. 25 लिटर मिश्रणात 25 लिटर मिश्रणात दूध व मिश्रणात 30% दूध आहे. 30% करायचं मग दूध आहे. व उर्वरित पाणी आहे. जर त्यात 5 लिटर पाणी मिळवल्यास नवीन मिश्रणात दुधाची टक्केवारी किती? तेव्हा पर्याय क्रमांक 1 12.5%, पर्याय क्रमांक 2 33.33%, पर्याय क्रमांक 3 45%, पर्याय क्रमांक 4 25%. आहे ना? आज तुम्हाला माहित आहे, बघितल्या कळून जायला पाहिजे हा क्वेश्चन. आता बघा, माझं दूध आहे. तुम्ही घरी घेऊन एक्सपेरिमेंट करा. दूध आहे, पाणी आहे, मिश्रण आहे ना? आता मला सांगा, त्यात जर पाणी टाकलं, दुधाचं प्रमाण कमी होईल का वाढेल? पाणी टाकलं त्याच्यामुळे दुधाची क्वालिटी कमी होईल. अगोदर दूध खट्ट लागत होतं, जे चव होती ती कमी होणार, म्हणजे दूध काय राहील मग पातळ होत जाईल. टक्केवारी पण कमी होईल. परसोनी दूध किती राहणार? 30 होतं. आता किती राहील? कमी होईल. 30 कमी कोणतं राहणार? हे अंतर नाही. दिमाग लक्ष पाहायला पाहिजे. सर हे करा, हे अंतर नाही. दिमाग लावा मग. सर 12.5% येईल का 25% येईल? एवढं टाकतोय का रे? टाकतोय केवळ 5 लिटर पाणी टाकतोय. अरे एवढं 25 लिटर 5 टाकतोय तर एवढं येईल का 25 टाकतोय? काय? हा, की जर 10-12 लिटर टाकलं असतं तर एवढं टक्केवारी कमी झाली असती. एवढं कमी झाली असती का? नाही का? समजलं नाही. आता मी सांगते, लक्ष द्या. आता बोलत चला करायचं. 30% काय राजानो? बोलत चला दूध आहे. ते दूध पूर्वी किती होतं राजानो? 25 लिटर मध्ये 30% म्हणजे 30/100. 0 कटलं. 5 1 5, 5 2 10, 5 5 7 25, 5 3 15/2 म्हणजे किती राजानो? 7.5 लिटर दूध होतं. आहे ना? किती राजानो? 7.5 लिटर दूध होतं. बरोबर बा? किती पैकी? 25 पैकी 7.5 लिटर. बरोबर. आता किती लिटर पाणी टाकते बा? 5 लिटर. पूर्वी मिश्रण कितीच होतं? 25. आता 5 टाकलं म्हणजे आता मिश्रण किती झालं? टोटल 30 लिटरचं झालं. अरे किती झालं बा? 30 लिटरचं झालं. माय बाप, किती लिटर झालं? आता मिश्रण किती राजा? पातेल्यामध्ये आता किती मिश्रण आहे? पूर्वीचं 25, आताचा 5, टोटल 30 आहे. 30 पैकी दूध किती म्हणले? दूध चेंज होणार आहे का? पण फक्त पाणी टाकतोय, दूध नाही टाकत. दूध सुरुवातीला जेवढं होतं आता पण तेवढंच म्हणू लागले. पूर्वी किती राजा? 7.5 होतं. आता पण 7 आहे. पूर्वी 25 लिटर मध्ये 7.5 लिटर दूध होतं. आता आपण 30 लिटर पैकी 7.5 लिटर दूध असेल. फक्त टक्केवारी चेंज होईल. दूध घट्ट होतं ते पातळ होईल. किती न गुणाकार करू? 100 न. 0 कटलं. 10 गुणिले 7.5 म्हणजे किती राजा? 75 भागिले किती राजा? 3. 3 1 3, 3 2 6, 3 म्हणजे आता दुधाची टक्केवारी 30% वरून किती येईल बा? 25%. पण जो पोरगा हुशार आहे, त्याला बुद्धी आहे, मेंदू आहे, तो काय करणार की बाबा रे माझं दूधची टक्केवारी 30% होते. किती? 30. आता मी थोडंसं पाणी टाकलं तर टक्केवारी कमी होईल. वाढणार का बा? नाही, पाणी टाकतोय, दूध पातळ होईल. 30% पेक्षा कमी अंतर हे नाहीये, हे नाही. 30% पेक्षा कमी हे आहे, हे आहे. आता माझी बुद्धी काय सांगते की बाबा रे पाणी किती टाकतोय त्याच्यावर अवलंबून आहे.
पाणी 5 लिटर टाकतोय, 25 लिटर मध्ये 5. पाणी एवढं पण टाकत नाही, 5 लिटर टाकतोय, तर टक्केवारी 30 पेक्षा कमी येईल, थोडंफार कमी. 12.5% जाईल का बा? नाहीये. 25% वरून 12.5% येण्यासाठी दूध आपल्याला याच्या अर्ध तरी टाकावं लागेल, आहे ना. 12.5 लिटर किंवा 15 लिटर तर टाकावं लागेल, 12-13 लिटर टाकावं लागेल. आपण टाकतोय किती? 5 लिटर. एवढी टक्केवारी तर खाली येणार नाही, अंतर करायचं ना. हे दिमागाचे क्वेश्चन आहेत. पेपर मध्ये झाल्यानंतर बुद्धी पळायला पाहिजे एकदम तिच्यासारखी. समजलं? हे तरीका आहे, हे वे आहे, हे सोल्युशन आहे, ते तुम्हाला करायलाच पाहिजे. की बाबा रे, अगोदर 7.5, आता 30 पैकी 7.5 कॅल्क्युलेशन केलं, 25. ठीक आहे. उफ, समजलं? काल असेल, आशा करतो. है ना. पूर्वीचे 5 क्वेश्चन, हे 2 क्वेश्चन, मस्त क्वेश्चन घेतलं. दूध, अल्कोहोल. आता रेशोवर तुम्हाला मिश्रणामध्ये खेळवलं, पण क्वेश्चन ठेवलं. आपण पुढे जातो. जाऊ बा, करू. अरे अरे, कोनो दिक्कत समजत असेल, एवढ्या जीव तोडून शिकवतोय रात्रीच्या वेळी, समजायला पाहिजे. दिमाग कसं फाटून फुटत पाहिजे बा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या थोडेसे. हे क्वेश्चन करू शकता ना? कुठे गेलं ते? चला घ्या बरं क्वेश्चन. हा, घ्या बरं क्वेश्चन. काय काय म्हणले? 2-3 क्वेश्चन घ्या, जेणेकरून तुम्हाला समजेल की आपण क्वेश्चन कसे करायला पाहिजे, काय नाही ते. हा एक क्वेश्चन आहे, हा एक टाईप आहे, तुम्हाला करायला पाहिजे. 90 लिटर 90 लिटर दूध व पाण्याच्या मिश्रणात पाण्याच्या मिश्रणात मिश्रणात दूध व पाण्याचा प्रमाण दूध व पाण्याचा गुणोत्तर दूध व पाण्याचा गुणोत्तर गुणोत्तर 4:1 आहे. 4:1 आहे. त्यात त्यात किती लिटर लिटर पाणी पाणी मिळवल्यास त्याचे प्रमाण प्रमाण 3:1 होईल. होईल. हा, पर्याय देतो. पर्याय महत्वाचे विचारलेले क्वेश्चन आहेत, माझ्या घरून नाही आणले ते. बघा, हा क्वेश्चन विचारले 2022 हा क्वेश्चन आहे. तर मार्क करा. 6 लिटर. पर्याय क्रमांक 1 6 लिटर. 5.5. 3 6.5 लिटर. 4 7 लिटर. ठीक आहे. हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन बघा, क्वेश्चनची तारीफ करा. काय म्हणले काय नाही ते आपण बघूया. हे पाहते, मिल्क म्हणजे दूध, वॉटर म्हणजे पाणी. तर पाणी एक आहे. आपल्याला काय ऍड करा म्हणजे किती लिटर पाणी मिळवायचं आहे. काय मिळवायचं राजू? पाणी. काय मिळवायचं आहे? पाणी मिळवायचं. मी पाणी मिळवतोय तर दुधाला हात लावतोय का बा? नाही. पूर्वी जर 3 लिटर दूध असेल तर आता आपण 3 लिटर आहे. का? आपण फक्त पाणी ऍड करतोय, पाणी मिळवतोय, दुधाला हात लावतोय का बा? नाही. मग नवीन मिश्रणामध्ये नवीन मिश्रण तयार झालं. जसंही पाणी टाकलं, दूध आणि पाण्याचं प्रमाण किती होऊ लागले? 3:1 होऊ लागले की नाही? माझ्या बात समजते. माझ्या डोक्यात एक पळाले, तर हा मिश्रण चेन इथं झालाय. झालं. हा जुना आहे. जसंही पाणी टाकलं, काय टाकलं बा? पाणी. जसंही पाणी टाकलं, याच्यात पाणी टाकतोय, त्याच्यामुळे काय राजून बोलत चला प्रमाण 3:1 होतं. होतंय की नाही?
होऊ लागले सर. काय टाकतोय? पाणी टाकतोय. दूध चेंज होतं विचारा जेव्हा दूध पूर्वी जर 3 असेल तर आता पण इथं दूध पूर्वी किती होतं जेव्हा 4, इथं किती राहतो 3, 9 7 हे सर गद्दारी करायला. ठीक आहे बा. तर पूर्वी जर 4 दूध असेल तर आता पण 4च असायला पाहिजे. मग समान असायलाच पाहिजे. काहीही करा दूध चेंज व्हायलाच नाही पाहिजे. मग काय करणार बा? काही नाही. तर अशा वेळी दूध समान करायचं असेल कारण दूध चेंज होणार नाही. याचा 3 उचलून ह्या सगळ्यांना गुणाकार करा. तर कितीनं गुणाकार करणार? 3. याचा 4 उचलून त्याला गुणाकार करा. कळलं बा? आता बघा 3 चोक 12, 3 एक 3 सगळ्यांना गुणाकार करायचा आहे ना. तरच गुणोत्तर बॅलन्स मध्ये राहील. 4 त्रिक 12, 4 एक 4. आता बघा जुन्यामध्ये दूध किती राजानो? 12. नवीन मध्ये दूध किती राजानो? 12. दूध समान आहे आहे की नाही? आता पाणी पूर्वी किती राजानो? 3 होतं. आता किती झालं? 4. पाणी वाढलं की नाही रे? वाढलं. कितीनं वाढलं? 1नं. कितीनं वाढलं? 1. आपल्या 1ची किंमत किती पाणी टाकायचं? 1ची किंमत काढायची आहे. पूर्वीचं मिश्रण कितीच होतं? 12 आणि 3 किती राजानो? 15. पूर्वीचं मिश्रण किती राजानो? 15च होतं. पण 15ची किंमत किती दिली बा? 90 दिले. किती दिले? 90. पूर्वीचं मिश्रण होतं 12, 3 हे गुणोत्तर किती राजानो? मग 90 आपल्याला पाणी 1 टाकायची. 1ची किंमत सांगा. 15 मिश्रणात पाणी किती टाकावं लागेल? 6 लिटर टाकावं लागेल. किती? 6. समजलं? पण हे एवढं तुम्हाला समजण्यासाठी केलंय. ठीक आहे बा? समजण्यासाठी. जो पोरगा हुशार आहे डायरेक्ट करणार. हे दूध आहे, हे पाणी आहे. सुरुवातीला प्रमाण 4च 1. नवीन हा ना नवीन चेंज होऊन किती झालं बघा 3च 1. त्याला माहित आहे दूध चेंज होणार नाही कारण आपण पाणी टाकतोय. दूध बदलेलं का बाबा? नाही. म्हणजे समान पाहिजे. हे 4 आहे तर 3 आहे. एकमेकाचं उलट्या नंबरनं गुणाकार करा. याला 3 न याचं 4 न. आता बघा 3 चोक 12 सगळ्यांना गुणाकार करायचं. 3 एक 3. इथं 4 त्रिक 12, 4 एक 4. हे जुना गुणोत्तर आहे, हे नवीन आहे. दूध समान झालं. बोला तर पूर्वीचं मिश्रण किती राजानो? 12 आणि 3 15. 15ची किंमत प्रश्नामध्ये किती दिली बा? 90 लिटर. पाणी कितीनं वाढलं बा? 1नं. 1ची किंमत बघा 15 सक्की 90. किती लिटर पाणी टाकावं लागेल? 6. हे एक्झाम मध्ये हे समज नाहीतरी डायग्राम काढत बसा. तुम्हाला नोटबुक मध्ये समजण्यासाठी मी सांगितलं लहान लेकरासारखं. ठीक आहे बा? हे एक्झाम मध्ये तर 4 एक होतं, 3 एक होतं. 3 न गुणाकार केलं, 4 न गुणाकार केलं, पटलं. ठीक आहे. त्या टक्केवारीनं पण आपल्या मित्रांना पण जाता येते आहे ना तिरपा. पण त्यासाठी तुम्हाला त्या रेशोच्या टक्केवारीमध्ये रूपांतर करून करावं लागेल. त्याच्यामुळे काही क्वेश्चन रेशोनं पण करायची कला असू द्या. काय ना कोणते क्वेश्चन रेशोनं करायचे, कोणते पर्सेंटेज. डोकं एकदम स्पष्ट पाहिजे. जर दोन्हीकडे रेशो दिला तर रेशो मेथडनंच करणार का पर्सेंटेजने जाणार? जर सगळं पर्सेंटेज दिलं तर तुम्ही मिश्रण पद्धतीने जाणार. एवढं तर माझ्या बुद्धीत बसते. अरे हा या ना काल कोणा दिक्कत 1% पण डाऊट नाही. मस्तपैकी समजून सांगितलं. लिहून घ्या. तुम्हाला ही मेथड असं लिहून घ्या जेणेकरून कधी बघितलं नोटबुक काढून 4-5 ज्यावेळेस तुम्ही म्हातारे व्हाल वाटेल की बाबा हा मास्तरमध्ये स्पष्ट सांगितलं होतं. इथं दूध पाणी होतं, इथं पण दूध पाणी आहे. चेंज कसं कसं होईल प्रोसेस वाईज सांगितलं. ठीक आहे. चलो करून नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला करायचं आहे ते तुम्हाला कळवून दिलेलं. करू 2022 ला विचारला हा सुंदर क्वेश्चन होतं. तुम्हाला करायचं होतं. आता करू लिहिला असेल आकृती विकृती काढून हे तर लिहूनच घेतलं असेल. नाहीतर पॉज करून तुम्ही लिहू शकता. बार बार व्हिडिओ याच्यासाठी दिला. ठीक आहे. कारण एका मी एक क्वेश्चन घेत राहिलं तर एक क्वेश्चन अर्धा तास लागेल. ना एक 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 ना बुद्धी म्हणजे हळूहळू सांगण्यासाठी पण आपलं आहे ना ऑनलाईन क्लास आहे ना त्याचा फायदा पण व्हायला पाहिजे सगळ्यांना. चलो नेक्स्ट क्वेश्चन करावं. तो किती जण करू शकता? हुशार क्वेश्चन. क्वेश्चन नंबर या टाईपचा दुसरा सेम क्वेश्चन आहे. थोडं कॅल्क्युलेशन येईल पण तुम्हाला येईल. 65 लिटर मिसळणार 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 केरोसिन केरोसिन म्हणजे रॉकेट. केरोसिन व पेट्रोलचे पेट्रोल आहे. पेट्रोलचे गुणोत्तर गुणोत्तर 3:2 आहे. त्यात किती लिटर किती लिटर पेट्रोल
मिळवल्यास मिळवल्यास त्यांचे गुणोत्तर गुणोत्तर 4:5 होईल. 4:5 होईल. ठीक आहे बा. मस्त क्वेश्चन, प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन आहे. घ्या बरं. 29.25, 24.5, 23.25, 22.75. मस्त क्वेश्चन आहे. सन 2024 ला विचारतं. चांगला क्वेश्चन, मस्त क्वेश्चन. करा बरं. ऑप्शन सकट दिले, सगळं दिले आहे ना. सेम क्वेश्चन आहे. थोडंसं कॅल्क्युलेशन होईल, पण एवढं पण नाही ना, बुद्धीला जड जाणार नाही असं नाही. साधे साधे क्वेश्चन आहे. ठीक आहे बघ. हा, आता बघा. तर आता हे तेल आहे. त्यांचा गुणोत्तर किती राजा? 3:2 आहे. किती राजा? 3:2 आहे ना. आता चेंज होऊन नवीन हेच पातेलं घेतले दुसरं. त्यात केरोसिन आणि पेट्रोलचं प्रमाण किती राजा? 4. ठीक आहे. त्याच्यात काय ऍड करतो बा नवीन त्यानं? हेच वाट चेंज होऊन इथं झालंय. हे पूर्वीच आहे, नवीन का? कारण मी आपण काय टाकतो राजा? पेट्रोल टाकतोय. काय टाकतोय? पेट्रोल. पेट्रोल टाकल्यामुळे चेंज झालं. आपण पेट्रोल टाकतोय. केरोसिन म्हणजे रॉकेलला हात लावतोय का बा? बिलकुल नाही. 1% पण हात लावत नाही. म्हणलं इथं रॉकेल किती राजा? 3 आहे. इथं 4 आहे. तकलीफ आहे. काय करणार? आहे ना, सेम करणार. याचं 4 उचलून ह्याला दिलं, याचं 3 उचलून ह्याला दिलं. म्हणजे या रेशोला 4 ना गुणाकार, या रेशोला 3 करा. 4 त्रिकम 12, 4 दोन्ही किती राजानो? 8. इथं 4 त्रिकम 12, 3 5 ठीक आहे मग. आता बघा, इथं केरोसिन 12, इथं पण केरोसिन 12. केरोसिन समान आहे, कारण आपण पेट्रोल टाकतोय, केरोसिनला बिलकुल हात लावत नाही. ठीक आहे बघ. आता मला सांगा, पूर्वीमध्ये तर केरोसिन 12 होतं, पेट्रोल 8 होतं. तर टोटल रेशो किती? किंमत प्रश्नामध्ये किती दिली बा? पूर्वीचं मिश्रण किती होतं ना? 5 लिटरचं. आपण काय ऍड करतो बा? पेट्रोल. सुरुवातीला पेट्रोल 8 होतं, आता किती झालं बघा? बोल चला, 8चं 15 झालं, म्हणजे कितीनं वाढलं बा? 7. या दोघांचा तिरपा गुणाकार 7 गुणिले 5 भागिले किती राहिलं? 20. ठीक आहे. सोपा क्वेश्चन आहे, साधा क्वेश्चन आहे. तर ज्यांना गुणाकार करायचं गुणाकार करून घ्या, आपल्या मर्जीचे. मला काय, 7×5 = 35, 5 किती राजा? 3. 7 सेकंड 42 आणि 3 45 भागिले किती राजा? 20. ते शून्य कटलं 1 पॉईंट. आता हुशार पोरं. बे एक बे, बे दोन्ही 4. किती उरलं बा? बोल चला. बे दोन्ही 4, बे सत्ती 14, बे पंचे 10. म्हणजे किती पेट्रोल टाकावं लागेल? 22.75 लिटर. ठीक आहे. अरे हा या ना. बघा, हुशार पोरं काय करतात तुम्हाला माहित आहे? आपलं काय कॅल्क्युलेशन होतं? 45.5 भागिले 2 होतं. ते इथं थांबतात बघा. बे एक बे, बे दोन्ही 4, बे दोन्ही 4. 22 कुठे आहे? इथं नाही, इथं नाही, इथं नाही. आन्सर. ते पुढं आलतू फालतू टाइम वेस्ट करत नाही. नाही पुढं 7 भाग देतोय मी, नाही नाही 5 देतोय, पॉईंट येते, हे करते. तो विचार करत नाही. मग ऑप्शन कशाला दिले? हे कधी आकडेवारीचे पेपर सॉल्व्ह करतोय का? नाही. आपलं ऑप्शन दिले, त्याचे पण यूज करायचा आहे. की बाबा रे सर, 20 ची किंमत दिले, 7 ची किंमत किती? मी काय म्हणा, या दोघांचा तिरपा गुणाकार भागिले 20. शून्य कटलं पॉईंट. बे एक बे, बे दोन्ही 4, बे दोन्ही 4. तर 2 भाग जाते, आन्सर खतम. पुढे चेक करणारच नाही, कारण ऑप्शनला पण किती येऊन थांबायचं आहे. असं कधी झालंय का? तुम्हाला जायचं आहे, तुमच्या घरी आहे, घराजवळ झालंय, आपल्याच घरात जाणार, दुसऱ्याच्या घरात थोडी जाणार आहे. आपलं माहित आहे आपलं घर इथपर्यंत आहे, या लोकांच्या घरात काय जाणार आहे? एवढे फालतू माणूस आहे का? नाही बा. आपलं इथपर्यंत आहे, इथपर्यंत कॅल्क्युलेशन. तर 45/2 केलं, बे दोन्ही 4, बे दोन्ही 4. तर पुढं पॉईंट मरू कधी ना, आपल्याला काय घेणं घेणं आहे? तर 22 एकाच ऑप्शन मध्ये. ऑप्शनचे थोडेफार हळूहळू कला लावा. ठीक आहे. एक 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 क्वेश्चनला जे एक्स्ट्रा माहिती देतोय मी, जे ऑप्शन मारा आहे, हे महत्वाचं आहे. पेपर मध्ये ऑटोमॅटिक 5-10 मार्क वाढून टाकते. ठीक आहे. बस समजलं. कोणाला प्रॉब्लेम असेल तर बोला. एकदम बेस्ट मेथडनं तुम्हाला सांगितलं. तुम्हाला कोणा डाऊट असेल तर बोला.
चला बरोबर, या टाईपचे क्वेश्चन होते. तुम्हाला हे सगळे क्वेश्चन करायचे है ना. असे क्वेश्चन येतील. आता याच्यात दुसरं एक क्वेश्चन आहे, पण मी तुम्हाला आता नाही घेणार, ते नंतर घेणार. आता बघा, भरपूर क्वेश्चन आहेत है ना, ह्याच्यात ते घेणार नाही. ते क्वेश्चन हे तो टाईप इथे येणार नाही. आता बघा, मला एका मुलाला क्वेश्चन विचारलं होतं. आता बघा, दूध आणि पाण्याचं प्रमाण किती राजानो? 40. म्हणजे दूध 40 लिटर आहे. त्यात तिने राजानो दूध काढून पाणी टाकलं. अशी प्रोसेस 2-3 वेळेस केलं. तर फायनल मिश्रणामध्ये दुधाचं प्रमाण किती राहील? हे असं क्वेश्चन नाहीये. हे टक्केवारीचं क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे मी इथं घेतलंय. जेणेकरून तुम्हाला इथं समजेल. ते तो प्रोसेस नंतर आहे. ॲलिगेशन मिक्सचर एक टॉपिक आहे. है ना, मिश्रणचा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये मी सांगेन. त्यात एकदम स्ट्रिक्टनं सांगेल. काय करायचं? एक लाईनमध्ये आन्सर येऊन जाते. पण ते ट्रिक तेव्हा लागेल. याच्यात लागून काय निसर्ग तुम्ही डोकं खाऊ नका. कारण आपण पर्सेंटेज चाललोय, तर पर्सेंटेजमध्ये जर आलं तर काय करायला पाहिजे? आहे ना, खरं तर हे पर्सेंटेजचं पण टॉपिक नाही, रेशोचं टॉपिक आहे. पण हे झालं, त्याच्यामुळे मी या टाईपचे 2-3 क्वेश्चन घेतले, जेणेकरून माझ्या मुलाला कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे. एवढे क्वेश्चन तुम्हाला जे एकाच एक लेक्चरमध्ये दिले तेवढंच बघा, जेणेकरून तो टॉपिक त्याच्यात क्लिअर होऊन जाईल. आहे ना. जे ना, आता बघा, दूध काढून पाणी टाकलं, दूध काढून पाणी टाकलं, हे 4-5 वेळेस प्रोसेस केलं, तर फायनल आन्सर किती येईल? त्या टाईपचे क्वेश्चन मी घेतो. ते त्याला वेळ आहे बा. ठीक आहे. तिथपर्यंत आणखी पोहोचायचं आहे. आता राहिलं इलेक्शन आणि मिक्स क्वेश्चन. ते झाल्यानंतर तुमचा टॉपिक एंड होतोय. 6-7 दिवसापासून हे चाललंय. त्याच्यानंतर तुमचं एकतर CISI किंवा रेशो प्रपोर्शन एक लयबद्ध चालेल. प्रत्येक टॉपिक चालेल, नाहीतर एक रिझनिंगचा टॉपिक घेऊन टाकूया, जेणेकरून तुम्हाला असं वाटेल की हा रिझनिंग पण होऊ लागले. रिझनिंगला जास्त दिमाग नाही लावायचं. रिझनिंगला ट्रिक सांगते बा. ठीक आहे. चलो, आज के लिए इतना काफी. कल मिलते हैं बा.